हॅलो. आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आमचा सोलर कुकर आम्ही लावायला सुरुवात करतो. सोलर कुकर हा ह्याच्यावर सूर्याच्या उन्हावर सोलरवर म्हणजे ते आपलं जे काही अन्न असेल म्हणजे भात असेल, वरण म्हणजे डाळ असेल, भाजी असेल, काही जे काय तुम्ही जे ठेवाल ते छान शिजतं आणि उत्तम शिजतं म्हणजे. आणि हे ऊन कडक असल्यामुळे सकाळी साधारण 2 तासात ते शिजतं. म्हणजे आत्ता जर लावलं तर साधारण 12:30-1पर्यंत मी ते काढते. आता तुम्हाला दाखवते. ही सोलर कुकरची पेटी आहे. आता ही माझी आता ही दुसरी आहे. आधीची जी होती ती मोठी होती, 4 डब्यांची होती. आता ही 3 डब्यांची घेतली आहे मी. आता ही छोटी आहे. हे बघा, ह्याला असं झाकण असतं. हे झाकण आपण उघडलं की ह्याला हे बघा, आतमध्ये डबे ठेवायला जागा आहे आणि इथे आरसा आहे. हा आरसा आहे. या आरशामधनं म्हणजे सूर्याचं किरण त्या आरशावर पडून त्याचं प्रतिबिंब ह्या काचेवर पडतं आतल्या, आणि त्याच्यातनं ती उष्णता मिळून ते अन्न शिजतं. आता ह्याच्यामध्ये मी म्हणजे मी सगळंच करते. ह्याच्यात शेंगदाणे भाजू शकतो, रवा भाजू शकतो. बरंच तुम्हाला जे काही करायचं आहे, वेळ असेल तुमच्याकडे तर तुम्ही काहीही करू शकता ह्याच्यामध्ये, कारण खूप छान होतं ह्याच्यामध्ये. मी गेले जवळजवळ 35 वर्ष सोलर कुकर वापरत आहे. त्याचा उपयोग उन्हाळ्यामध्ये छान होतो आणि थंडीमध्ये एक वेळेला शिजतं. उन्हाळ्यात तुम्हाला 2 वेळेला करू शकता. म्हणजे सकाळी 9-9:30ला ठेवलं की 12 वाजेपर्यंत ते होतं आणि 12-12:30पर्यंत, आणि त्यानंतर लगेच तुम्ही दुसरे डबे त्याच्यात ठेवले की संध्याकाळी 4पर्यंत होतं. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे तुम्ही 4ला तर सोलर कुकरचं झाकण बंद केलं, त्या पेटीचं झाकण बंद केलं की रात्री 8पर्यंत तुमचं अन्न आतमध्ये गरम राहतं. म्हणजे तुम्हाला परत गरम करायची गरज पडत नाही, एवढं गरम राहतं. आणि ह्याच्यामध्ये शिजवलेले अन्न जे आपण चुलीवर शिजवतो त्याप्रमाणे त्याची चव लागते. आता मी तुम्हाला दाखवते. मी आज आत्ता भात आणि वरण 2 ठेवणार आहे. ह्याच्यामध्ये मी तांदूळ घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये डाळ आहे. मी दाखवते तुम्हाला. हे बघा, ह्याच्यामध्ये डाळ आहे आणि एका ह्याच्यामध्ये मी तांदूळ म्हणजे भातासाठी तांदूळ घेतलेले आहेत. ही डाळीमध्ये मी हळद, हिंग आणि अगदी एक अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे, त्यामुळे डाळ पटकन शिजते. आणि हे 2 डबे, ॲक्च्युली हे डबे आहेत ना, वरतून ह्याला काळा रंग दिलेला असतो झाकणाला नंतर डब्याला, पण तो आमच्या बाईंनी घासून घासून काढला. तिला असं वाटलं डबे काळे झाले आहेत म्हणून तिने तारेच्या घासणीने घासून तो काळा रंग काढला आहे. आता मला द्यायचं आहे परत, पण माझं अन्न शिजतं आहे त्याच्यामध्ये म्हणून मी अजून देत नाही आहे. तर असे हे रंगवरती काळा असतो त्याला. हे बघा, ह्या डब्याच्या झाकणाला काळं काळं दिसत आहे, ते पूर्ण काळे डबे असतात. ह्या झाकणाचं पूर्ण गेलेलं आहे. तर डब्याला बाहेरून आणि झाकणाला काळा रंग दिलेला असतो, त्यामुळे ते पटकन शिजतं. आता हे डबे बंद करून मी ठेवते. हे बघा, या पेटीच्या झाकणाला म्हणजे जिथे आरशाचं झाकण आहे तिला इथे अशी एक पट्टी आहे. त्या पट्टीला असे होल आहेत सगळे. हे बघा, आणि ही आपल्याला जो अँगल पाहिजे तो अँगल आपण त्याच्यावर हे करून इथे खाली त्याला अडकवायला त्यांनी खिळ्यासारखं दिलेलं आहे. हे बघा, तर इथे आपण तो अँगल ॲडजस्ट करून आपण ते अडकवून टाकायचं. आता हे बघा, आता मी तुम्हाला दाखवते. ह्या डब्यावर आत्ता म्हणजे ह्या काचेवर ऊन येत नाही आहे, तर मी जसं सूर्याचं ऊन काचेवर पडलं पाहिजे, आता हळूहळू मी ते हळूहळू हे झाकण आहे ना, हे आरसा हा जवळ घेते असा. हे बघा, आता हे बघा, आता हे ऊन हे बघा येते जाते. हे ऊन बरोबर त्या आरशावर पडून पूर्ण डब्यावर पडलेलं आहे. म्हणजे मला आता हा अँगल घ्यायचा आहे, तर ते मी त्याप्रमाणे ती पट्टी त्या खिळ्यामध्ये अडकवते. आता हा बघा, हा अँगल मी घेऊन ही पट्टी इथे त्या खिळ्यामध्ये अडकवलेली आहे. आणि जसं सूर्य डोक्यावर येईल, जसा अँगल आपल्याला बदलायचा असेल तसं आपण अँगल बदलायचा, जेणेकरून ह्या काचेवर म्हणजे आरसा आहे, काच नाही आहे, त्या आरशावर सूर्याचं प्रतिबिंब पडलं पाहिजे, म्हणजे ऊन पडलं पाहिजे, आणि मग ते ह्या इकडे ह्या डब्यांवर पडतं. आता तुम्हाला हलवलं तर समजेल इकडे. हे बघा, हे मी झाकण हलवलं तर समजेल तुम्हाला हे ऊन असं. हे बघा, इथे सुद्धा दिसते.
तर ते असं ऊन ह्याच्यावर पडलं पाहिजे, ते ऊन पडून त्याच्यावर अन्न शिजतं. आणि तुम्हाला घाई असेल तर जसं सूर्याचं म्हणजे सूर्य पूर्वेकडनं हळूहळू डोक्यावर येतो आणि मग पश्चिमेकडे जातो, तशी फक्त पेटी सरकवायची आहे. पेटीला खाली चाकं असतात, त्यामुळे ती काय आपल्याला उचलायला वगैरे लागत नाही. पेटीचे अँगल फक्त बदलायचा आहे. आता पूर्ण हा अँगल व्यवस्थित आहे, त्याच्यावर ऊन पडत आहे डब्यावर. आता 2 तासांनी आपण बघू. मध्ये मी एखाद वेळेला अँगल चेंज करू शकते. ज्या वेळेला आपल्याला घाई असते, कुठे बाहेर जायचं असतं, आपण घरात नसतो अँगल चेंज करायला, अशा वेळेला काय करायचं की मध्य घेऊन ठेवायचा. म्हणजे आपल्याला म्हणजे लावून लावून कळतं की आता सूर्य ह्या बाजूनी ह्या बाजूला असा येईल, तर मग डोक्यावर येईल तेव्हा आणि पूर्वेकडचा असा एक मध्य ठरवायचा आणि त्या मध्यावरती अँगल आपण ठेवायचा. म्हणजे मग हळूहळू त्याला ह्या बाजूनी आणि त्या बाजूनी दोन्हीकडनं ऊन लागतं. असं हे तुमचं स्वयंपाक शिजतो. आता सध्या गॅसची खूप टंचाई आहे, त्यामुळे वरण भात भाजी हे ह्याच्यामध्ये होऊ शकतं. हे बघा, आता मी सोलर कुकरमधनं हे डबे घेऊन आलेली आहे. साधारण 2-2.5 तास मी ठेवलं होतं. आता आपण बघूया शिजलं आहे का, कसं शिजलं आहे ते. डबे खूप गरम झालेले असतात, त्यामुळे सावकाश व्यवस्थित उघडायला लागतं, नाही तर चटका बसतो. हे बघा किती वाफ येते त्याच्यातनं. भात तर छान झालेला आहे. आणि आता डाळ कशी शिजली आहे बघूया आपण. वाव, डाळ पण छान शिजली आहे. हे बघा, मी तुम्हाला मोडून दाखवते. छान शिजली आहे बघा डाळ. आता मी हे घोटून याचं वरण करते. बघा, पिठासारखी छान अगदी मऊसूत शिजलेली आहे. आता भात कसा झाला आहे ते बघू. म्हणजे अजूनही जरी मी अर्धा तास ठेवला असतं ना, तरी तो करपत नाही, पहिली गोष्ट ही. आणि खाताना खूप छान वाटतो, मोकळा होतो. डाळ पण किती बघा छान मस्त शिजली आहे एकदम. आता असं हे आपलं अजिबात कुठेही गॅस वगैरे न वापरता बिना इंधनचं आपल्याला सोलरपासून मिळालेलं हे अन्न शिजवलेलं आपण तयार म्हणजे झालेलं आहे. ह्याच्यामध्ये ना खीर पण खूप छान होते. तर तुम्ही दूध, साखर आणि काय वेलची पावडर टाकायची आहे ती, किंवा वेलची पावडर नंतर टाकली तरी चालेल, पण केसरचे थोडेसे हे ड्रायफ्रूट आणि शेवई असं सगळं घालून तुम्ही एका भांड्यात घालून ठेवलं ना, अगदी सकाळी ठेवली आणि संध्याकाळी जरी काढली ना तरी ती उतून जात नाही आणि त्याचा रंग असा छान गुलाबी आणि मस्त येतो. आणि खीर पण खूप छान होते. एकदा मी खीर करून दाखवीन तुम्हाला. हे बघा, ह्यातली मी अर्धी डाळ काढून घेतली आहे आत्ता. आणि आत्ता मी वरण भातासाठी हे वरण तयार केलं आहे. तुम्हाला दिसतं आहे का, एकदम इतकी छान शिजली ना, मऊ की एवढी आपली कुकरमध्ये पण शिजत नाही. आणि हे वरण भात खाताना ना थोडासा चुलीवरचा फील येतो आपल्याला. म्हणजे चुलीवर शिजवल्यावर कसं एक वेगळं लागतं ना, तसं लागतो. आणि ही डाळ आहे ही मी ठेवून देईन आणि संध्याकाळी त्याची आमटी करेन. पण बघा, तुम्हाला दाखवते की ज्यांना खरंच सोय आहे, टेरेस आहे आपल्या पुढे किंवा गॅलरी आहे आणि गॅलरीमध्ये 2-3 तास छान ऊन येते, अशा ह्यांनी म्हणजे खरंच सोलर कुकर घ्यायला हरकत नाही. 2-3 महिने तर अगदी पुरेपूर उपयोग होतो. माझा गॅस खूप जातो 2-3 महिने. आणि खूप पदार्थ करता येतात ह्याच्यामध्ये. केकसुद्धा छान होतो, नानकटाई छान होतात. म्हणजे तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर तुम्ही काहीही करू शकता. बघा, तुम्हाला पटलं तर घ्या. तुम्हाला कसं वाटतं आहे मला सांगा. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, मी तुम्हाला सांगू शकते. कारण मी गेले 35 वर्ष सोलर कुकर वापरते आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही वापरता का. आणि तुम्हाला जर काय तुमचं जर अजून काही ह्याच्यातल्या म्हणजे वापरत असाल आणि तुम्हाला जर काही माहिती असेल तर ती तुम्ही पण मला सांगू शकता. किंवा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल आणि विचारायचं असेल तर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.